अद्याप हे अनोळखी असलेली जी मयत इसम आहे तो 5-6 दिवसापूर्वी त्या शंकर महाराज मठाच्या इथं आलेला होता आणि साधारणतः कचरा वेचून त्या कचऱ्यातून जे काही उत्पन्न मिळेल त्यातून तो दारू पिऊन शंकर महाराज मठामध्ये मिळणाऱ्या प्रसादावरती उपजीविका करत होता आणि तिथंच फुटपाथवरती झोपत होता. पण पालखीचे दिवस असल्यानं त्या शंकर महाराज मठामध्ये 7 ज्या दिंड्या आहेत त्या मुक्कामी आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होती. त्यामुळे त्यानं मिळालेल्या दिवसभराच्या पैशातून 2 देशी दारूच्या बॉटल्स विकत घेतलेल्या होत्या आणि त्या पिण्यासाठी जागा नसल्यामुळे त्या भुयारी मार्गामध्ये जाऊन पीत बसलेला होता. बिट्ट्याची त्याची ओळख झाली होती कारण बिट्ट्याची आई त्या ठिकाणी फुलं विक्रीचा व्यवसाय करते शंकर महाराज मठाजवळ आणि बिट्ट्या बऱ्याच वेळेला त्याच्या आईसोबत त्या दुकानावर बसलेला असतो. त्यातून त्या दोघांची ओळख झालेली होती आणि पाठीमागच्या 3-4 दिवसापासून ते एकत्र दारू पित होते. त्या दिवशी देखील त्यानं दारू घेऊन त्या ठिकाणी पेला जात असताना बिट्ट्याला हाक मारली. बिट्ट्याने ते सोबत गेले. त्या भुयारी मार्गामध्ये त्यांनी दारू पिली आणि त्या दारू पिल्यानंतर त्या दोघांमध्ये थोडी शाब्दिक बाचाबाची झाली पैशांवरून. बिट्याने त्याकडे काही थोडे पैसे मागितले होते पण त्याकडे पैसे नसल्यामुळं त्यानं देरास नकार दिला होता आणि तो तिथून उठून चालला होता. उठून चालत असताना बिट्ट्यानं त्याला धरला आणि परत आग्रह केला पण त्यावेळेला त्यानं बिट्ट्याला शिवीगाळ केली आणि बहिणीवरून शिवीगाळ दिली. बिट्ट्याची बहीण हयात नसल्यामुळं त्याचा राग आला आणि तो राग अनावर होऊन त्यानं तिथं पडलेला जो दगड होता तो पाठीमागून त्याच्या डोक्यावरती मारला. तो वर्मी घाव लागल्यामुळे तो खाली कोसळला आणि मग त्यानं शेजारी असलेल्या ज्या फरशीचा तुकडा होता त्यानं त्याच्या डोक्यामध्ये घाव केला आणि तो त्या ठिकाणी जागेवर संपला. तिथून बिट्ट्या जो आहे तो पोहून गेलेला होता आणि थोड्या 1 तासानंतर परत त्याने येऊन त्या ठिकाणी पाहणी केली की तो जिवंत आहे किंवा कसं. हलवून पाहिलं पण तो उठत नव्हता आणि मग तो घाबरून घरी जाऊन झोपलेला होता. पण आता अटक केली त्याला 12 तारखेलाच 12:30 वाजता म्हणजे 00:30 वाजता अटक केलेली आहे आणि त्याला 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देखील मिळालेला आहे.